छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात मोठमोठ्या शिखरांवर अभेद्य असे किल्ले बांधले, जलदुर्ग बांधले। मात्र त्यांचाच पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला। सिंधुदुर्गातील मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। मात्र आजच्या दिवशी तो पुतळा कोसळला। निसर्गाच्या रौद्र रूपामुळे, वाऱ्यामुळे मात्र हे टाळता आलं असतं का? पाहूया त्या रिपोर्टमधून। सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता। नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पार पडलं होतं। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे 43 फूट एवढी। शिवरायांचा पुतळा उभारायला खर्च 2,40,00,000 रुपये। 4 डिसेंबर 2023 नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण। शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या PWD कार्यालयाची तोडफोड केली। तसंच संतप्त शिवप्रेमींकडून कार्यालयावर दगडफेक करण्यात आली। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता। मात्र वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवरायांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचा पाया तुटला आणि पुतळा कोसळल्याचं बोललं जात आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी कुणालाही जायला प्रतिबंध करण्यात आलाय। 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं होतं। मात्र पुतळ्याच्या दर्जाबाबत छत्रपती संभाजी राजे यांनी 12 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित पुतळा बदलण्याची मागणी केली होती। त्यामुळे या ठिकाणी घाई गडबड न करता पुनश्च महाराजांचं शास्त्रोक्त पद्धतीनं स्मारक उभारणं गरजेचं आहे, अशी मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे। राजकोट इथं आपण अनावरण केलेलं शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचं दिसून येत आहे। कित्येक आधुनिक साधनं उपलब्ध असतानाही या शिल्पाची घडण प्रभावी आणि रेखीव दिसत नाही। अत्यंत कमी वेळात व घाई गडबडीत या शिल्पाचं काम केल्याचं दिसतंय। महाराष्ट्राला गड किल्ले यांची अतिशय समृद्ध परंपरा लाभली आहे। इतिहासात या गड किल्ल्यांची कामगिरी अतिशय भरीव आणि मोलाची राहिली आहे। एकीकडे 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातला सिंधुदुर्ग किल्ला अद्यापही उत्तम स्थितीत आहे। मग 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानं त्याच्या बांधकामाच्या दर्जावरून देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटेड बातम्यांसाठी स्वराज्य न्यूज या आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।